तर आता आपली इथं खारी बनवून झालेली खूपच छान आलेली आहे आणि लेअर तर बघू शकता तुम्ही, मस्त लेअर पडलेली आहे आणि अशी कुरकुरीत झालेली आहे, बघू शकता। आणि चहा बरोबर तर खारी एकदम मस्त आहे, बघा किती खुसखुशीत झालेली, अगदी म्हणजे एकदम चुरा होतो तिचा, हे बघा एवढी कुरकुरीत झालेली। तुम्हाला मी चहामध्ये खाऊन पण दाखवते। तर चला, आपली आजची रेसिपी आहे खारी, खूप छान अशी लेअर सुटलेली खारी आपण बनवणार आहोत। तर इथं मी 1 पेला मैदा घेतलेला आहे। तर आपण इथं आधी चाळणीने मैदा गाळून घेऊया। मी पहिलं थोडंसंच करणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठी होते ना, त्याच्यासाठी थोडंच करून बघूया आपण। मैदा ना चाळून घ्यायचा कधी पण। इथं आता 1च पेला आहे मैदा, तर चवीनुसार आपण थोडंसंच मीठ घालू, जास्त नाही घालायचं। तर मी इथं ओवा घालणार नाहीये, कारण आपण मैद्याची पोळी लाटू त्या टायमाला ना पोळी आपली फाटते, म्हणून फक्त मीठच घालणार आहे मी। हे मीठ आपण मिक्स करून घेऊया। आणि थोडंसं कच्चंच मोहन देणार आहे मी, गरम बिरम काय करायचं नाही आहे, थोडंसं तेल घालायचं आहे आणि ते तेल पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर आपण तेल आणि मीठ व्यवस्थित चोळून घेतलंय, अशी मुठ्ठी बांधल एवढं आपण त्याच्यामध्ये मोहन घालायचं आहे। आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया आपण। तर आता आपलं इथं मैद्याचं पीठ आपण मळून घेतलंय आणि असं गोल करून त्याला आता झाकून 5-10 मिनटं या टाईपचं आपण मळून घेतलेलं आहे। आणि थोडंसा वरती साई येऊ नये म्हणून तेलाचा हात लावून द्यायचा आणि याला झाकून साईडला करूया आपण। तर आता इथं मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया थोडं। आपण इथं साठा बनवून ठेवूया। तेल किंवा तूप पण टाकू शकता तुम्ही, साजूक तूप असेल तर, पण मी तेल टाकून करून बघते। असं जरा जास्त वेळ आपण त्याला एकदम हलकं करायचं, फेटून फेटून, म्हणजे आपली खारी खूप छान अशी खुसखुशीत होते। या टाईपचं करूया, बघू शकता। आणि आता बघूया आपण, खूप छान असं फुगून आलेलं आहे आणि मऊ पण झालेलं आहे। तर त्याला आता परत थोडंसं मळून घेऊया आपण आणि पातळ पातळ पोळ्या लाटून घेऊया मैद्याच्या। याच्यात आपण 3 भाग करून घेऊया। या टाईपचे 3 भाग करून घेतलेले आहेत। तर आता आपण एक एक गोळा घेऊन अशी पातळ चपाती लाटून घेऊया। आणि हे बाकीचं झाकून ठेवूया। तर आपण खाली असं मैदा लावून घेऊ थोडा आणि अशी पातळ पोळी लाटून घेऊया। याच्यात जर ओवा घातला असता ना
तर मग ओव्याने ना मैद्याची पोळी फाटते, कारण ओवा कडक असतो आणि त्याच्यामुळे ती पोळी फाटते. त्याच्यासाठी ओवा मी टाकला नाही, फक्त मीठ आणि मोहनच टाकलेलं आहे. आता आपल्याला जशी पाहिजे तशी पातळ पोळी लाटता येईल. तर आपण मस्त छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. बघू शकता पोलपट सुद्धा खाली दिसतोय, एवढं पातळ पोळी झालेली आहे. आता ही काढून घेऊया. जेवढी पातळ असेल ना तेवढी आपली खारीला लेअर खूप छान सुटतात. आता ही साईडला काढून घेऊ. तर आपण याला आता साठा बनवलेला आहे तो लावून घेऊया. सर्वीकडे असं व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि थोडासा सुका मैदा पण त्याच्यावर टाकून देऊया. आता दुसरी पण प्रोसेस तीच करायची आपल्याला. या 3 पोळ्या आहेत ना, आता दुसरी लाटून घेऊया, दुसरी टाकून घेऊया आपण. तो पण थोडासा असा वाढून ताणून घ्यायचा मैदा. मैदा कसा असा फाटत नाही जास्त, किती खेचला तरी. आता टाकून घेऊया दुसरी पण पोळी. अगदी मापात झालेल्या आहेत तिन्ही पण पोळ्या. तर आता याला पण आपण असंच साठा लावून घ्यायचा. आणि सुका मैदा थोडासा टाकून घ्यायचा आहे. आता आपण तिसरी पोळी घेऊया. आणि आता याच्यावर टाकून घेऊया मस्तच. आता याच्यावर बी आपण साठा लावून घेऊया. याच्यावर पण थोडा मैदा टाकून घेऊया. आणि आता हा एक जो समोरचा जो पदर आहे तो आपण असा फोल्ड करूया आणि त्याच्यावर बी साठा लावून घेऊ. आणि इकडचा जो आहे तो पण आपण असा फोल्ड करून घेऊ. थोडं वरती लावायचं आहे. थोडं मैदा टाकून या टाईपचे फोल्ड करायचे. आणि आता इकडं पण आपण असं फोल्ड करूया. आता हे सेट व्हायला ठेवूया फ्रीजमध्ये 10 मिनिटासाठी. तर आता इथं झालेले आहेत 10 ते 15 मिनिटं. छान सेट झालेलं आहे. आणि आता आपण याला लाटून घेऊया. अलगद अलगद लाटायचं, जास्त असं दाबून नाही लाटायचं. तर आपण एवढी जाड अशी पोळी लाटून घ्यायची आहे. बघू शकता या टाईपची. आणि आता पिझ्झा कटरने आपण हे साईडच्या कडा काढून घेऊया.
जेणेकरून आपली खारी खूप अशी लेयर येतात खारीला. आणि मी त्या साईडला तेल गरम करायला ठेवलंय. कडेच्या अशा कडा कापून घेतल्या ना, मग सगळे पूड आपले मोकळे होऊन जातात. आणि आपल्याला जसे पाहिजेत त्या टाईपचे कापून घ्यायची आहे. छोटे छोटे पीस, लांब, जसे पाहिजे तसे कापून घेऊया आपण. आणि आता आपण एका ताटात काढून घेऊया. बघू शकता खूपच छान असे. तर आता आपण काढून घेऊया ताटामध्ये. आणि खूप असं मंद आचेवर तळायचं आहे. तर मी साईडला तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता इथं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. बघू शकता मी एक अशी हे टाकली ना तर ती लगेच वरती येते. मंद आचेवरच गरम केलं आहे. तर बघू शकता अशी वरती यायला पाहिजे खारी आपली. आणि हळूहळू ती आपोआप वरती येते. तर आता एक एक खारी आपण टाकून घेऊया. आपण इथं 4 ते 5 खारी टाकून घेतलेली. बघू शकता खूपच छान असे लेअर सुट्ट आहेत. आणि असं थोडं तेल टाकत राहायचं वरती खारीवर. अशा छोट्या छोट्या कापल्या ना मग मस्त अशा फुगून निघतात खारी आपली. तर आता हिला आपण काढून घेऊया. बघू शकता खूपच सुंदर झालेली खारी. आणि सगळे लेयर असे मस्त फुगलेले आहेत. तर आपण तेल नितरून झालेले आहे. आता टिश्यू पेपरवर काढून घेऊया. मस्त कुरकुरीत झालेली आहे. खूपच छान झालेली खारी आपली. तर आता दुसरा पण बेचा पण तळून घेऊ. गॅस बारीकच ठेवायचा आहे. तर आता आपली इथं खारी बनवून झालेली खूपच छान आलेली आहे. आणि लेअर काही बघू शकता तुम्ही मस्त लेअर पडलेली आहे. आणि अशी कुरकुरीत झालेली आहे. बघू शकता. आणि चहा बरोबर तर खारी एकदम मस्त आहे. बघा किती खुसखुशीत झालेली. अगदी म्हणजे एकदम चुरा होतो तिचा.